दिल्लीच्या संसद परिसरात पत्रकारांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे। वार्तांकन करण्यासाठी काही नवीन नियम आणि जागा ठरवली गेली आहे। त्यावरून नाराजी वर्तवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे। संसद परिसरामध्ये पत्रकारांवरच्या वावरावर बंधनं घातली गेल्यावरून टीका झाल्यानंतर अखेर त्यामधून तोडगा काढण्यासाठी सरकार तयार झाले। संसद परिसरामध्ये नेते, खासदार आणि मंत्री यांच्या प्रतिक्रिया घेण्यास बंदी घालण्यात आली होती। त्याऐवजी एका काचबंद कंटेनरमध्ये सर्व पत्रकारांना जागा देण्यात आली। या भागातून माध्यमांनी वृत्तांकन किंवा प्रतिक्रिया घ्याव्यात अशा सूचना दिल्या गेल्या होत्या। त्यावरून पत्रकारांनी नाराजी वर्तवली। काल राहुल गांधी या काचबंद कंटेनरमध्ये पत्रकारांच्या भेटीसाठी आले। नॉर्मली हम लोग पिंजरे में होते हैं, आपको कर दिया पिंजरे में। आणि संसदेमध्ये पिंजऱ्यात बंद केलेल्या पत्रकारांना मोकळं करावं म्हणून राहुल गांधींनी आवाहन सुद्धा केलं। आखिरी बात सर, आपने एक और चक्रव्यूह बना दिया है सर। नो मीडिया वालों को सर आपने पिंजरे में बंद कर दिया सर, उनको बाहर निकाल दीजिए प्लीज। एक मिनट, एक सेकंड एक सर, बेचारे सर, बेचारे सर मीडिया वाले हैं सर। बेचारे नहीं है वे, बेचारे शब्द बोलो उनके लिए। सर नॉन बेचारे मीडिया वाले हैं सर। नो बेचारे नहीं, नॉन बेचारे सर, नॉट बेचारे मीडिया वाले हैं सर। हाँ सर नॉट बेचारे। एक मिनट, आप मैं बैठा हूँ ना, वह आप आसन पे बात कर रहे हो तो आसन को बात करने दो। नहीं नो मैं बताऊँ सर, नॉट बेचारे मीडिया वालों ने कहा है सर कि प्लीज, उन्होंने मुझसे कहा है कि आपसे हाथ जोड़कर कहें कि उनको निकलने दें, क्योंकि वो बड़े डिस्टर्बेंस है। एक मिनट प्लीज। सदन के अंदर मैंने पहले भी कहा कि आप नियम प्रक्रिया का पूरा अध्ययन कर लें। सदन की किसी भी व्यवस्था के मामले के अंदर आप प्रतिपक्ष के नेता हैं, आप मुझे चेंबर में आके मिले, कोई परेशानी हो, किसी को अलाउ नहीं किया हो, कोई बात हो तो हमें बताएं, ठीक है ना। लेकिन सदन की आप अब बैठ जाइए, सदन के अंदर सदन की व्यवस्थाओं पर प्रश्न नहीं उठाएं, ये आपसे अपेक्षा मेरी। प्लीज नो, हो गया, ठीक है। अधिवेशन काळामध्ये नव्या संसदेच्या मुख्यद्वाराजवळ पत्रकार नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतात। मात्र इथे गर्दी होत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना बंधनं आणली गेली आणि मुख्यद्वारापासून काही मीटर दूरच्या या भागामध्ये पत्रकारांना एक खोली दिली गेली। यावरून टीका झाल्यानंतर पत्रकारांचे एक शिष्टमंडळ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला गेलं आणि पत्रकारांच्या होणाऱ्या गैरसुविधेवर समाधान काढण्याचं आश्वासन दिलं गेलं। मी स्वतः पत्रकार आहे, पण गेल्या काही काळामध्ये ज्या प्रकारचं वार्तांकन सुरू होतं एकतर्फी, त्याला बहुतेक मोदी कंटाळले असतील आणि विशेषतः विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी आल्यामुळे आणि एक मजबूत विरोधी पक्ष आल्यामुळे लोकसभेतलं, राज्यसभेतलं माहोल पूर्ण बदलला आहे। तो माहोल, त्याचं रिपोर्टिंग होऊ नये म्हणून यांना बंद करून ठेवलं का, हे आता त्यांनी सांगावं। मला नेमकं व्यवस्था काय केली त्याची माहिती नाही। मी या संसदेमध्ये गेल्यानंतर मला नक्कीच त्या ठिकाणी कळेल। शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता आहे, परंतु नेमकं संसदेच्या आवारामध्ये काय नवीन कार्यप्रणाली ठरवण्यात आलेली आहे याची माहिती माझ्याकडे त्या ठिकाणी नाही, आणि ती माहिती मिळाल्यानंतर नक्कीच मी त्या ठिकाणी बोलेन। कारण पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा, कुठल्याही सरकारचा, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हा नेहमी सौहार्दाचा यापूर्वी सुद्धा राहिलेला आहे। आम्ही सारेजण लोकशाही मानणारे आहोत, मग त्याच्यामध्ये मी इंडियापुरतं सीमित बोलतो आहे, इतरांचं प्रत्येकाला बोलण्याचा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण लोकशाही मानणारे असल्यामुळे पत्रकारिता हा महत्त्वाचा गाभा आहे लोकशाहीतला, असं आम्ही सर्वजण मानतो। तुर्तास पत्रकार बेचारे नाहीत, त्यांना बेचारे म्हणू नका असं लोकसभा अध्यक्षांनी सांगितल्यानंतर राहुल गांधींनी दिलेलं उत्तरही सोशल मीडियामध्ये चर्चेत राहिलं। आखिरी बात सर, आपने एक और चक्रव्यूह बना दिया है सर। नो मीडिया वालों को सर आपने पिंजरे में बंद कर दिया सर, उनको बाहर निकाल दीजिए प्लीज। एक मिनट, एक सेकंड एक सर, बेचारे सर मीडिया वाले हैं सर। बेचारे नहीं है वे, बेचारे शब्द बोलो उनके लिए। सर नॉन बेचारे मीडिया वाले हैं सर। नो बेचारे नहीं, नॉन बेचारे सर, नॉट बेचारे मीडिया वाले हैं सर। हाँ सर नॉट बेचारे।
सर नॉट बेचारे मीडिया वालों ने कहा है सर कि प्लीज उन्होंने मुझसे कहा है कि आपसे हाथ जोड़कर कहें कि उनको निकलने दें। संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।